लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन निमित्त जमा होणारा हप्ता लाडक्या बहिणींना 8 ऑगस्टच्या आधी त्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल असे आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले। आणि त्यानंतरच हे पैसे कधीपासून जमा होण्यास सुरुवात होईल असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तसेच सर्वांना पैसे मिळणार का, कारण यामध्ये देखील तुम्ही म्हणता की पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे, मग पडताळणीमधून आम्हाला बाद केलेला मेसेज येत नाही किंवा आम्हाला जून महिन्यामध्ये अचानकपणे पैसे थांबवले गेले, मग आता जुलै महिन्याचा जो हप्ता वितरित होणार आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचे गिफ्ट जे सांगितलं जातंय त्यामध्ये सर्वांना पैसे येणार का, त्यामधून देखील काही महिलांना वगळले जाणार, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी या निमित्ताने विचारत आहेत। तर त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा, जेणेकरून आपली व्हिडिओ ट्रेंडिंग। तर मित्रांनो, सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 2985 कोटींचा निधी राज्य सरकारद्वारे महिला व बाल विकास विभागाकडे वितरित केला आहे। याचा GR देखील मागच्या 3-4 दिवसांपूर्वी आला होता आणि हा GR आल्यानंतर महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आता लाडक्या बहिणींच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। उद्या अर्थातच दिनांक सोमवारी दिनांक 5 ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होऊ शकते आणि 8 तारखेच्या आधी सर्वांना पैसे मिळणार आहेत, कारण 9 तारखेला रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या आधीच लाडक्या बहिणींना आम्ही रक्षाबंधनाची ओवाळणी देणार असे देखील सांगितले आहे। आता यामध्ये अनेक महिलांना आशा होती की जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे एकत्रित पैसे जमा होतील, कारण अनेक न्यूज चॅनलने देखील याबाबत बातमी दिली होती, विविध प्रकारच्या पोर्टलने देखील हे सांगितलं होतं, अनेक युट्यूबर्सने देखील ही माहिती दिली होती की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे मिळून पैसे जमा होणार। परंतु आपण पाहिलं की आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे याबाबतची सर्व माहिती क्लिअर केली आहे की मिळणारा जो हप्ता असणार आहे तो फक्त आणि फक्त जुलै महिन्याचा 1500 रुपयांप्रमाणे जमा होणार आहे। यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा उल्लेख नाही आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधी देखील वितरित झालेला नाही। त्यामुळे येणारा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला 1500 रुपयाप्रमाणे येणार आहे, 3000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत। ही बाब तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये आधी क्लिअर करा, कारण अनेकांनी मला प्रश्न विचारले, अनेकांनी कमेंट केल्या, अनेकांनी मेसेज देखील केले की 3000 रुपये जमा होणार का, 3000 रुपये जमा होणार का। तर 3000 रुपये जमा होणार नाहीत, तुम्हाला मिळणारे पैसे 1500 म्हणजे 1500 रुपये जमा होणार आहेत। आता हे पैसे सरसकट सर्व महिलांना येणार का हा देखील प्रश्न आहे, कारण जून महिन्यापर्यंत सर्व सुरळीत चालू होतं, थोड्या प्रमाणामध्ये महिला बाद होत होत्या, परंतु जून मध्ये अचानक मोठा स्फोट झाला आणि या स्फोटमधून अनेक महिलांना योजनेचे पैसे आले नाहीत। यामध्ये सरकार असेल अथवा महिला व बाल विकास विभागाद्वारे 26,40,000 महिलांना बाद केले असं सांगितलं गेलं, परंतु अनेक सूत्रांच्या माहितीनुसार हा आकडा जास्त आहे आणि यामध्ये जवळपास 40-45 लाख महिलांना योजनेचा जून महिन्याचे पैसे आले नाहीत। आणि मग त्या महिलांना आता जुलै महिन्याचा तरी हप्ता येणार का, त्यांना रक्षाबंधनची ओवाळणी मिळणार का नाही हा देखील प्रश्न त्या लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर जुलै महिन्याचा हप्ता हा ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला आहे त्यांना जमा होणार आहे। ज्यांना जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्या सर्व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा देखील हप्ता मिळणार नसल्याने ही एक मोठी धक्कादायक बातमी आहे। आता हे कशावरून, तर लक्षात घ्या, जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून महिला व बाल विकास विभागाला 2984 कोटींचा निधी वितरित केला होता आणि आता देखील जुलै हप्त्याच्या वितरणासाठी देखील 2984 कोटीच वितरित केले आहेत। यामुळेच लक्षात घ्या, ज्यांना जून मध्ये पैसे आले आहेत त्यांना जुलैमध्ये पैसे येणार आहेत। याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील पत्रकारांनी ज्यावेळी विचारलं त्यावेळी त्यांनी देखील याबाबत सांगितलं की आता ज्या 26,40,000 लाडक्या बहिणींना आम्ही योजनेमधून अपात्र केले त्यांची पुनर्पडताळणी किंवा पुनर्छाननीची प्रक्रिया आम्ही करणार आहोत, जी की ऑफलाईन पद्धतीने जिल्हास्तरीय लेवलला केली जाईल आणि त्यानंतर त्यामधून जर काही महिला चुकून अपात्र झाल्या असतील तर त्यांना योजनेचा लाभ सुरू होईल आणि ज्या योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र नसणार आहेत त्यांना मात्र योजनेतून अपात्र ठेवले जाईल, त्यांना परत योजनेचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे। त्यामुळेच ज्या महिलांना आता जून महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांना आता काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। याची पडताळणीची प्रक्रिया ज्यावेळी पूर्ण होणार आहे त्यावेळी तुम्हाला योजनेचे पैसे सुरू केले जातील।
तोपर्यंत तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे ऑगस्टचे पैसे येऊ द्या किंवा सप्टेंबरचे पैसे येऊ द्या किंवा जुलैचे पैसे येऊ द्या, तुम्हाला ते पैसे लगेच मिळणार नाहीत. जेव्हा छाननीची प्रक्रिया पूर्ण होईल, सर्व अटी व निकष तपासले जातील, तेव्हा तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील, जर तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असाल तर. त्यामुळेच तुम्हाला जून मध्ये पैसे आले नसतील आणि तुम्ही जुलैमध्ये 3,000 रुपये येतील अशा आशेवर असल्यास तुमची मोठ्या प्रमाणावर निराशा होणार आहे, कारण योजनेमधून तुम्हाला तुर्तास तरी बादच केला आहे. आता याबाबत तुम्हाला योजनेचे किती पैसे मिळाले आहेत, किती हप्ते आले आहेत, ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. राहिला विषय ई-केवायसीचा. ई-केवायसी कधी करायची, तर ई-केवायसीचा फक्त आता ऑप्शन वेबसाईटवर आला आहे, ती अजून सुरू झालेली नाही. आता ही ई-केवायसी नक्की कुणी करायची, कशी करायची, याबाबत जेव्हा तो ऑप्शन चालू होणार आहे त्यावेळी आपल्या चॅनलवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे. कारण अजून तो ऑप्शन चालू होत नाही, फक्त वेबसाईटवर तो एक ऑप्शन आला आहे, त्याची अजून प्रक्रिया किंवा अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ई-केवायसीला लगेच घाबरून जाऊ नका, तो लगेच काहीच मोठा विषय नाही आहे. त्यामुळे अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा, जेणेकरून अनेक लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचणार आहे. तसेच तुम्हाला किती हप्ते आले ते देखील आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.